आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा. आपल्या आयुष्यातील काही अशा सवयी असतात ज्या आपल्या आयुष्याची माती करून टाकतात. वेळी सावध होऊन या सवयी सोडल्या तर आपण एक सुखी आनंदी आयुष्य जगू शकतो. त्या कोणत्या सवयी आहेत तेच या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नंबर 1. नेहमी कोणाच्या तरी धाकात राहू नका. फक्त सांगितलेल्या कामाचे आणि बांधलेल्या भाकरीचे राहू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 2. नेहमी बारीक सारीक गोष्टींची चिंता किंवा काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी केल्याने आपण फक्त आजारपण मागे लावून घेतो. 3. व्यसन आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच सामाजिक हानी करतं. ही अशी हानी असते जी कधीही भरून निघत नाही. त्यामुळे शक्य तेवढे व्यसनांपासून दूर राहा. व्यसनामुळे आपल्या संसाराची केव्हा राख होते ते आपल्याला देखील कळत नाही. 4. आजकाल तरुणांमध्ये अश्लील व्हिडिओ पाहण्याची खूप सवय झाली आहे. परंतु सततच्या या सवयीमुळे आपले मानसिक आरोग्य बिघडते, आपले वर्तन चुकीचे होऊ शकते आणि आपली शारीरिक हानी देखील होते. त्यामुळे आजपासूनच अश्लील व्हिडिओ पाहणे बंद करा. 5. कोणाला जर पैसे उधार दिले असतील तर ते मागण्यास अजिबात लाज बाळगू नये. हे कलियुग आहे. तुमचे पैसे न मागता तुम्हाला कोणीही स्वतःहून देणार नाही. जर तुम्ही पैसे मागण्यास संकोच केला तर तुमचे पैसे कायमचे बुडाले म्हणून समजा. 6. विवाहबाह्य संबंध ठेवू नका. आपल्या जोडीदाराशी नेहमी प्रामाणिक राहा. विवाहबाह्य संबंधांमुळे भले भले संसार उद्ध्वस्त होतात. समाजात असणारी आपली प्रतिष्ठा, मानसन्मान देखील धुळीस मिळतो. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांपासून दूरच राहा. 7. वायफळ खर्च करू नका. नको असलेल्या गोष्टी खरेदी करून कष्टाने कमावलेला पैसा वाया घालवू नका. पैसा खर्च करणे फार सोपे असते, परंतु तोच पैसा कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हे नेहमी लक्षात असू द्या. 8. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे माणसाचे शत्रू आहेत. यापासून स्वतःला कसे वाचवता येईल नेहमी यासाठी प्रयत्नशील राहा. 9. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला कमी लेखण्याने आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात 4 लोकांमध्ये सन्मानाने वावरू शकत नाही. 10. आपल्या आयुष्यातील आळस पूर्णपणे घालवून टाका. आळसमुळे आपलं व्यक्तिमत्व, कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे राहते. आळस झटकून कामाला लागले तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. 11. आपल्या आयुष्यातील आणि घरातील वैयक्तिक गोष्टी कधीच कोणाला सांगू नयेत, नाहीतर लोक पाठीमागे आपली मस्करी करतात. तसेच वेळ आल्यास गैरफायदा देखील घेऊ शकतात. 12. आपल्या यशाचा रुबाब कधीच आईवडिलांसमोर करू नये, कारण आपल्याच आईवडिलांनी आयुष्यभर मेहनत करून आपल्याला जिंकवले आहे, हे कधीच विसरू नका. आपण जे आहोत ते फक्त त्यांनी केलेल्या कष्टामुळेच आहोत. 13. एखादी व्यक्ती जर आपल्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच त्याच्याशी असलेलं आपलं नातं तोडू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, नाहीतर चांगल्या माणसाला गमावल्याच्या नंतर पश्चाताप होईल. 14. कोणत्याही व्यक्तीला नीट पारखल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नका किंवा त्याला जवळ करू नका, कारण लोकांवर ठेवलेला आपला अंधविश्वासच आपल्याला अडचणीत आणू शकतो. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस पारखूनच जवळ करा. 15. कोणी आपल्याशी कितीही गोड बोलला किंवा आपल्या जवळचा असला तरी देखील कधीच कोणाला जामीन राहू नका. आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्याला कोर्टाची किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागू नये याची नेहमी काळजी घ्या. तसेच आपल्या आजूबाजूचे लोक सज्जन, चांगले वर्तन करणारीच असावीत. 16. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. ते कोणालाही आवडत नाही. आपल्या अशा वागण्याने आपण नकारात्मक विचार करणारे आहोत असे दिसते. तसेच आपल्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होते. त्यापेक्षा आयुष्यात कुठल्याही अडचणी असतील त्यावर योग्य तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. 17. जशी संगत तशी रंगत असते. संगतीनेच माणूस घडतो आणि आपल्याला वाईट सवयी लागण्याचे सर्वात मोठे कारण असते ते म्हणजे आपली संगत. म्हणून नेहमी चांगल्या माणसांचीच संगत धरा. आपल्या आजूबाजूला नेहमी चांगलीच लोक असतील
याची काळजी घ्या. 18. आयुष्यात कितीही श्रीमंत झालात तरी देखील शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका. कारण भाकरी आज शिळी आहे, पण काल त्याच भाकरीने आपलं पोट भरलं होतं. आणि चप्पल आज जरी तुटली असेल, पण तरी देखील तिनेच काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार महत्त्वाची आहे आणि त्यांची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. म्हणून वेळ आहे तोपर्यंत चांगल्या माणसांची किंमत करा. एकदा वेळ निघून गेली की आयुष्यभर चांगल्या माणसांना गमावल्याचा पश्चाताप होतो. 19. आपली आर्थिक परिस्थिती प्रबळ बनवा. पैशांची बचत करायला शिका. नाहीतर कितीही पैसा कमवला आणि त्याची बचत गुंतवणूक केली नाही तर वर्षानुवर्ष जशी परिस्थिती आहे तशीच राहील. 20. तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, देवाची भक्ती करा किंवा करू नका, परंतु माणुसकी कधीच सोडू नका. आपण माणुसकीने जपलेली माणसं आणि दाखवलेली माणुसकी म्हणजेच खरी ईश्वर भक्ती असते. समाजामध्ये माणुसकीने वागलात तर कोणत्याही देवस्थानाला जाण्याची अजिबात गरज नाही. 21. आपल्या मनातील भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्यावी. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना काही वेळा बाहेर येऊ द्यावं. सगळं जर मनात साठवून ठेवलं तर काही वेळा भावनांचा उद्रेक होतो. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होतो. तसेच मानसिक आरोग्य देखील बिघडू शकते. यामुळे आपल्याला शारीरिक मानसिकरित्या अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो. 22. काही लोकांना लगेच कोणावरही विश्वास ठेवायची सवय असते, परंतु कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका. विश्वासघात देखील होऊ शकतो. हे कलियुग आहे, यामध्ये स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्याजवळ येणार नाही. 23. कोणी जर तुमची उगीच स्तुती करत असेल तर त्यामागे त्याचा काहीतरी वेगळा हेतू असू शकतो. हे वेळीच ओळखा, नाही तर तो व्यक्ती तुम्हाला नुकसान देखील पोहोचवू शकतो. 24. आपल्या आयुष्यातील तरुणपण कधीच परत येत नाही. त्यामुळे तारुण्यामध्ये कोणतेही चुकीचे वर्तन करू नका, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर दुःख भोगावे लागेल. तारुण्यामध्ये सगळ्या गोष्टींचा मनमोकळेपणाने आनंद घ्या, पण मर्यादा राखून. कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका. तुमची छोटीशी चूक देखील तुम्हाला आयुष्यभरासाठी खूप मोठी शिक्षा देऊ शकते, हे नेहमी लक्षात राहू द्या. 25. आपल्याकडे जेही स्किल किंवा कौशल्य असेल त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि त्याचा योग्य तो मोबदला देखील घ्या. कारण आपण आपलं स्किल कौशल्य फुकट वाटत गेलो तर फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते. आशा आहे तुम्हाला हा प्रेरणादायी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन मोटिवेशनल प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.